नमस्कार मित्रांनो, आजचा विषयामध्ये आपण SIP कोणती निवडायची। आता मार्केटमध्ये भरपूर सारे फंड मॅनेजर आहेत, भरपूर साऱ्या SIP आहेत, मग त्या निवडायच्या कुठल्या। तर मी काही पॉइंट्स आहेत ज्याचा अनुसरून मी या SIP ची निवड केलेली आहे। ती म्हणजे त्याचा फंड मॅनेजर कोण आहे, तो फंडचा परफॉर्मन्स कसा आहे, म्हणजे मागच्या 1 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये त्या फंडनी कसा परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्याची रिस्क मॅनेजमेंट त्यांनी सांभाळली आहे का, त्याचे इन्व्हेस्टमेंट गोल आपले कसे असणार आहेत, परत त्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो काय असणार आहे, परत ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे AUM ची काय व्हॅल्यू आहे, लिक्विडिटी त्या फंड मध्ये आहे की नाही, टॅक्सेस, त्याचा एंट्री आणि एक्झिट लोनचे काय चार्जेस आहेत, त्याचा विचार करून मी पुढचे फंड निवडलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा विचार करायला हवा की आपण कोणती SIP करताना आपला जो गोल आहे, म्हणजे तुम्हाला हे पैसे इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत ते कोणत्या कारणासाठी, म्हणजे तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी करायचे आहेत, मुलाच्या शाळेसाठी किंवा एज्युकेशनसाठी करायचे आहेत, किंवा कुठला शॉर्ट टर्म बिझनेस चालू करायचा आहे 2 ते 3 वर्षांमध्ये, किंवा एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे आहे। म्हणजे तुमचे हे जे गोल असतील शॉर्ट टर्म, मिड टर्म किंवा लॉंग टर्म, त्यानुसारच आपल्याला या SIP ची निवड करायची आहे। आता शॉर्ट टर्म म्हणल्यानंतर पकडा की 1 ते 3 वर्ष तुम्हाला जर गोल तुमचा असेल इन्व्हेस्टमेंटचा, तर त्यासाठी आपण लार्ज कॅप फंडचा उपयोग केला पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। समजा तुम्हाला मिड टर्म करायचं आहे, म्हणजे 3 ते 5 वर्षासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर मल्टी कॅप किंवा डिव्हिडंड यील्ड फंड मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे। जर तुमची गुंतवणूक 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल, तर तुम्हाला स्मॉल आणि मिड कॅप फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे। प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असतो किंवा तुमचा फायनान्शियल ॲडवायझर असतो, त्याच्याशी संपर्क करा। हे मी फक्त एज्युकेशनल पर्पज साठी सांगत आहे। यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती तुमची रिस्क असेल, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आता तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट गोल प्रमाणे SIP ची नावं सांगणार आहे। तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये मी 2 SIP ची नावं सांगतो आहे किंवा म्युच्युअल फंडची नावं सांगतो आहे, पण त्यातला कोणताही एक तुम्ही निवडायचा आहे किंवा एकाचा अभ्यास तुम्ही करायचा आहे। जर आपली इन्व्हेस्टमेंट ही 1 ते 3 वर्षासाठी असेल, तर लार्ज कॅप मध्ये तुम्ही मोतीलाल ओसवाल लार्ज कॅप डायरेक्ट ग्रोथ फंड निवडू शकता किंवा क्वांट लार्ज कॅप डायरेक्ट ग्रोथ फंड तुम्ही निवडू शकता। दोघांचा पण एक्सपेन्स रेशो जो 0.79 मोतीलाल ओसवालचा आहे आणि क्वांटचा एक्सपेन्स रेशो 0.54 आहे, म्हणजे तो पण सर्वात कमी आहे। तुम्हाला जर आणखी SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर डिव्हिडंड यील्ड फंडचा तुम्ही वापर करू शकता। तर त्याच्यामध्ये माझ्या सगळ्यात आवडीचा म्हणजे SBI डिव्हिडंड यील्ड डायरेक्ट ग्रोथ फंड आहे। त्याचा एक्सपेन्स रेशो 0.76 आहे आणि दुसरा आहे HDFC डिव्हिडंड यील्ड डायरेक्ट ग्रोथ फंड, तर याचा एक्सपेन्स रेशो जो आहे तो 0.56 असा आहे। तर हे जे दोन आहेत, लार्ज कॅप आणि डिव्हिडंड यील्ड, हे तुम्ही एक स्मॉल होरायझन साठी किंवा एक छोटा गोल 1 ते 3 वर्षाच्या गोल साठी वापरू शकता। जर तुमचा इन्व्हेस्टमेंट गोल हा 3 ते 5 वर्षापर्यंत आहे, मल्टी कॅप फंड आणि ELSS फंडचा तुम्ही वापर करू शकता। ELSS फंड जे असतात ते 3 वर्षाच्या लॉक इन पिरियड मध्ये येतात, त्यामुळे तुम्ही निवड करताना विचार करायला हवा। ELSS फंड हे नेहमी टॅक्स सेव्हिंग चं काम करतात, म्हणजे आपल्याला ATC अंतर्गत जे 1.5 लाखापर्यंतचा टॅक्स सेव्हरचा बेनिफिट मिळतो, त्याच्यामध्ये ELSS चे फंड येतात। ELSS फंड मध्ये पराग पारेख ELSS टॅक्स सेव्हर डायरेक्ट ग्रोथ फंड आहे, त्याचा जो एक्सपेन्स रेशो आहे तो 0.62 आहे आणि दुसरा फंड आहे तो मिरे ॲसेट ELSS टॅक्स सेव्हर डायरेक्ट ग्रोथ फंड आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.58। तर हे 2 फंड पैकी कोणताही एक फंड तुम्ही निवडायचा आहे। नंतर आहे मल्टी कॅप फंड, मध्ये याच्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असे मिक्स कॅप किंवा मल्टी कॅप फंडची निवड केली जाते किंवा स्टॉकची निवड केली जाते। त्याच्यामध्ये फ्रँकलिन इंडिया मल्टी कॅप डायरेक्ट ग्रोथ फंड हा एक फंड आहे, ज्याचा एक्सपेन्स रेशो सर्वात कमी म्हणजे 0.25 आहे। नंतर दुसरा फंड आहे DS मल्टी कॅप डायरेक्ट ग्रोथ फंड, याचा जो एक्सपेन्स रेशो आहे तो 0.5 आहे। या दोन पैकी कोणताही एक मल्टी कॅप फंड तुम्ही निवडायचा आहे। ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची, म्हणजे 5 वर्ष किंवा त्याच्या अधिक वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप रिलेटेड जे म्युच्युअल फंड आहे त्याचा तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी वापर करू शकता। तर मिड कॅप मध्ये आहे पहिला JM म्हणजे JM फायनान्शियल मॅनेजमेंटचा JM मिड कॅप डायरेक्ट ग्रोथ फंड आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.28 आणि दुसरा फंड आहे मिरे ॲसेट मिड कॅप डायरेक्ट ग्रोथ, त्याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.57। या दोन पैकी कोणताही मिड कॅपचा फंड तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी बघू शकता। दुसरा आहे स्मॉल कॅप। स्मॉल कॅप मध्ये जो मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप डायरेक्ट ग्रोथ फंड आहे तो तुम्ही निवडू शकता, त्याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.53 आणि दुसरा आहे बरोदा BNP परिबास स्मॉल कॅप
डायरेक्ट ग्रोथ फंड, त्याचा पण एक्सपेन्स रेशो 0.53 असा आहे. तर दोन पैकी कोणताही तुम्ही निवडू शकता. स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे नेहमी लॉंग टर्म म्हणजे 5 वर्ष किंवा अधिक कालावधीसाठी वापरायचे असतात. त्याचे तुम्हाला चांगले बेनिफिट मिळतील. आणि नेहमी म्युच्युअल फंड किंवा SIP निवडताना ही डायरेक्ट ग्रोथची असली पाहिजे, रेग्युलर ग्रोथ नसावी, याची तुम्ही काळजी घ्यावी. धन्यवाद.